जळगाव विधान परिषदेमधील बंडखोरी कायम आहे। रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंचा माघार घेण्यात नकार आहे, तर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेणार। बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि शिवसेना महिला आघाडी प्रमुख सरिता कोल्हे यांच्यासोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी काय सांगणार जे नाशिकचे जे उमेदवार आहे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते ते कुठेतरी माघार घेण्याची शक्यता आज दिसते आहे। लवकरच हा जाहीर पत्रकार परिषद या संदर्भात घेणार आहे। आपली नेमकी आता भूमिका काय असणार आहे? आपण बघायला गेलो तर गेल्या 2-3 दिवसापासून खूप चर्चेत आलाय ती माघार घेतील पाठिंबा देतील। अजून काही निर्णय तिथे झालेला नाही आहे। जरी त्यांनी त्यांचा निर्णय पाठिंबा द्यायचं ठरवलं तरी मी माझी भूमिका शेवटपर्यंत ठाम ठेवणार आहे। मी लढणार आहे। मात्र ते माघार घेणारे वरिष्ठांचे जर आदेश आपल्याला आले कुठेतरी या ठिकाणी पक्ष नियमांचं पालन करणं एक कर्तव्य आपलं। वरिष्ठचे आदेश आल्यावर आपली काय भूमिका असणार? आधी तिथे पाठिंबा होऊ द्या, मग नक्कीच त्या प्रश्नांवर विचार करणार आहे। गोकुळ गीते दादा जे आहेत ते खूप मोठे नेतृत्व आहेत। सगळे नेते, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, सावंत साहेब, आमचे दादाजी भुसे साहेब सगळे इतके त्यांना 3-4 दिवसापासून समजवत आहेत, तरी देखील त्यांना इतकं समजवायची वेळ आलेली आहे। मग असं वाटतं की कधी कधी महिलेला साधारण समजून ठेवलं आहे का? तर आता त्यांची माघार पाठिंबा झाला तरी आम्हाला एकदा विचार करावा लागेल। जोपर्यंत पक्षश्रेष्ठी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपण आपल्या निवडणूक लढण्यावर ठाम असल्याच्या भावना या ठिकाणी रेश्मा काळे यांनी व्यक्त केल्या आहे। आज गोकुळ गीते हे माघार घेण्याची शक्यता कुठेतरी दिसत आहे, मात्र आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याच्या भावना रेश्मा काळे यांनी व्यक्त केल्या आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।